महत्त्वाचा विषय म्हणजे शेतकरी कर्जमाफी 7,000 कोटी रुपयाचा निधी वाटण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. आता कधीपासून वाटप होणार? जे शेतकरी बऱ्याच दिवसापासून वाट बघत होते की पहिली तर यादी पडली, दुसरी यादी पडली, परंतु अद्याप सुद्धा आमचा नंबर जो आहे तो यादीमध्ये आलेला नव्हता. तर आता त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे 7,000 कोटीचा जो निधी आहे त्याच्या वितरणास अखेर मंजुरी देण्यात आलेली आहे. मग आता कधीपासून वाटप सुरू होऊ शकतो या संबंधीची माहिती आता आपण घेणार आहोत. शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक छोटीशी अशी विनंती आहे, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, कारण तुमचं जर नाव अद्याप आलं नसेल तर तुमच्यासाठी सुद्धा महत्त्वाची माहिती आपण घेऊन आलो आहोत. आणि चॅनलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण कोणती पण शेती संबंधी किंवा राजकीय बातमी जर मिळवायची असेल तर तुम्हाला याच प्लॅटफॉर्मवर मिळत असते. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जर आपण बघितलं तर राज्य सरकारने 20,552 कोटीचा निधी मंजूर केला असून त्यातील 7,000 कोटी रुपयाचा निधी वितरणास आता मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे. जर आपण बघितलं तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आता पात्र शेतकऱ्यांची यादी टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध करण्यात येत आहे. या शेतकऱ्यांना त्यांच्या लाभाची रक्कम थेट बँक खात्यात वितरण करण्यास सुद्धा येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्यासाठी राज्य सरकारने 20,552 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला असून त्यातील 7,000 कोटी रुपयाचा निधी वितरण करण्यास सुद्धा शासनाने मान्यता दिलेली आहे. सहकार विभागाचे जर बघितलं आपण तर याबाबत GR सुद्धा प्रसिद्ध हा केलेला आहे. आतापर्यंत 17 लाखाच्या घरात पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. पोर्टलवरील जर आपण बघितलं तर रक्कम 31 मार्च 2026 पर्यंत म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेच्या पोर्टलवर शेतकऱ्यांची कर्जाची थकबाकी रक्कम 31 मार्च 2026 रोजी दर्शवण्यात आली आहे. 1 एप्रिल 2026 नंतर व्याज आकारू नये असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे. अशा सूचना सर्व बँकांना दिल्या असून बँकांनी मान्य सुद्धा केलेल्या आहेत. गाव पातळीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीतील थकबाकी रक्कम योजनेच्या पोर्टलवर सुद्धा रकमेतील फरक असल्यास पोर्टल दर्शविण्यात आलेली रक्कम अंतिम ग्राह्य धरले जाईल असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे. असे शासनाने स्पष्ट केले आहे. शंका असल्यास तुम्ही तुमची तक्रार कुठे करू शकता, चला ते समजून घेऊया. पोर्टलवरील जर आपण बघितलं रक्कम आणि कर्जाच्या तपशिलाबाबत शेतकऱ्यांच्या मनात जर आक्षेप असल्यास त्यांनी पोर्टलवर तक्रार दाखल करावी. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीमार्फत तक्रारीचे निराकरण केले जाणार असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे. कर्जमुक्तीचा लाभ मिळाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना बँक मार्फत कर्जबाकी प्रमाणपत्र देण्यात सुद्धा येणार असल्याची माहिती पुढे येत आहे. आधार लिंक करा. आता काय ते समजून घेऊया. पोर्टलवर दिसणारी रक्कम मान्य असल्यास शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करावे. प्रमाणीकरण यशस्वी झाल्यानंतर पावती मिळणार असून त्यामध्ये कर्जमुक्तीची जी रक्कम आहे ती नमूद केली असणार असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे. म्हणजे जर तुम्हाला सुद्धा आता जर तुम्ही वाट बघत असाल तर आता महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे. त्यामुळे जी आता कर्जमाफीची जी यादी आहे ती आता जुलैच्या आपल्या ऑगस्टच्या पहिल्या हप्त्यामध्ये पडण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी जी निधीची जरूरत असते ती सुद्धा शासनाने आता मान्य केलेली आहे. म्हणजे 7,000 कोटीची जो निधी आहे तो आता शासनाने मंजुरी दिलेली आहे आणि आता जुलैचा जो ऑगस्टचा आपला पहिला हप्ता सुरू झालेला आहे. ह्या हप्त्यामध्ये केव्हा सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफीची जी यादी आहे त्याच्यानंतरचा जो टप्पा आहे 2 झाला तर तिसरा जो टप्पा आहे तो पडू शकतो. तर शेतकरी बांधवांनो, ही होती तुमच्यासाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी. बातमी कशी वाटली आणि बातमी जर आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर कर्जमाफी मिळाली किंवा नाही, तुमचं नाव आहे किंवा नाही, नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.